बघा, सायन्स ज्यामध्ये 4 महत्त्वाच्या ब्रांच आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. तर यामध्ये सायन्स 10साठी जर पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 बुक्स आहेत. पार्ट 1 मध्ये येतं फिजिक्स आणि केमिस्ट्री, या दोघां मिळून पार्ट 1 बनतं. आणि पार्ट 2 जो आहे ज्यामध्ये बायोलॉजी असेल, मध्ये झुलॉजी, बॉटनी, ठीक आहे, सोबत त्यामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्सचे काही टॉपिक्स असतील. ओके, तसं पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे हा सेपरेटली 40 मार्क्सचा पेपर राहतं आउट ऑफ 60 पैकी. तर त्यामध्ये पार्ट 1चा जर विचार केला तर एकूण 10 चॅप्टर्स पार्ट 1 मध्ये आहेत. मग ते 10 चॅप्टर कोणकोणते असतील? ओके, आणि त्यांचा पेपर पॅटर्न काय असणार? तर प्रथम आपण चॅप्टर किती आहेत आणि त्यांचं मार्किंग वेटेज हे आपण समजून घेऊया. तर पहिलं चॅप्टर ग्रॅव्हिटेशन्स आहे. ओके, त्या ग्रॅव्हिटेशनला 3 मार्क्सचं वेटेज आहे आणि ऑप्शनचा विचार केला तर 5 मार्कांचं, ठीक आहे. त्यानंतर पिरियॉडिक क्लासमेट्स ऑफ एलिमेंट्स, मिनिमम मार्क्स 4 आहेत कमीत कमी, आणि मॅक्झिमम हे 6 मार्कपर्यंत येऊ शकतं. त्यानंतर थर्ड केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन, 4 मार्क्सचं मिनिमम आणि 6 मार्क्स ऑप्शन. त्यानंतर 4th नंबरचं येतं इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, ज्यामध्ये मिनिमम 5 मार्क्स आणि मॅक्झिमम 7 मार्क्स ऑप्शन विथ. हे जे आहेत फर्स्टचे हे मिनिमम्स आहेत, ओके, विथ मार्क्स आहेत, आणि इकडले जे असतील साईडला ते ऑप्शनचे असतील. त्यानंतर हीट, स्किप नंबर चॅप्टर आहे, 3 मार्क्स आणि ऑप्शन विथ 5 मार्क्स. रिफ्रॅक्शन्स ऑफ लाईट विथ 5 मार्क्स आणि ऑप्शन विथ 7 मार्क्स. तर मॅक्झिमम स्कोरिंगवाले चॅप्टर्स आहे ते मार्किंगच्या बाबतीमध्ये. त्यानंतर लेन्सेस 7 नंबर चॅप्टर आहे, 4 मार्क्स ऑप्शन विथ 6 मार्क्स. मेटलर्जी 4 मार्क्स ऑप्शन विथ 6 मार्क्स. कार्बन कंपाऊंड 5 मार्क्स ऑप्शन विथ 7 मार्क्स. आणि लास्ट स्पेस मिशन 3 मार्क्स ऑप्शन विथ 5 मार्क्स. तर एकूण 10 चॅप्टर्स होते पार्ट 1 मधले, ज्यामध्ये बघा चॅप्टर्स आहेत 4, 6, 9, ज्यामध्ये 5 मार्क्स विथ असेल आणि 7 मार्क्स विथ ऑप्शन असतील. 2, 3, 7, 8, 2, 3, 7, 8, 6 आणि 4, ओके, आणि 1, 5, 10 हे चॅप्टर 3 किंवा 5 मार्कांकरता या ठिकाणी येऊ शकतं. तर हे होतं पार्ट 1चं चॅप्टर विथ मार्किंग स्कोरिंग, ठीक आहे. आता जर पाहिला आपण या ठिकाणी त्याचा पेपर पॅटर्न कसा असतो, ठीक आहे, तर हा त्याचा पेपर पॅटर्न आहे, यावरती आपण सेपरेटली व्हिडिओ घेणार आहोत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने अभ्यास चालू ठेवा. आपल्याला कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायला पाहिजे, कुठल्या चॅप्टरला जास्त मॅक्झिमम स्कोर आपण अचीव करू शकतो, ओके. तर हे पटापट एक स्क्रीनशॉट घ्या, नोटबुकमध्ये चॅप्टर वाईज मार्किंग विथ ऑप्शन्स हे लिहून ठेवा. त्यानंतर बघा एकूण 10 चॅप्टर्स आहेत, तर फिजिक्सचे यामध्ये 6 चॅप्टर्स आहेत फिजिक्सचे, आणि 4 चॅप्टर हे केमिस्ट्रीचे आहेत. मग फिजिक्सचे कोणते, केमिस्ट्रीचे कोणते तुम्हाला दिसतंय चॅप्टरच्या समोर मी पी किंवा सी केलं आहे, ठीक आहे. इथं बघा ग्रॅज्युएशन पी म्हणजे फिजिक्स आहे, दुसरं हे केमिस्ट्रीचं आहे ग्रीन कलरमध्ये, ओके. तर पटापट हे कोणकोणते आहेत हे लिहून घ्या, ठीक आहे. फिजिक्स कोणते, केमिस्ट्रीचे कोणते, आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन आणि व्हिडिओ जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.